अमरावती जिल्ह्यात सध्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसाचा फटका रस्त्यांना देखील बसलेला आहे। अमरावती शहरातील पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणाऱ्या रस्त्याची जी आहे ते अक्षरशः चाळण झालेली आहे। पाहायला गेले तर वर्षभर असाच हा रस्ता जो आहे तो खड्डेमय असतो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अक्षरशः चाळण या संपूर्ण रस्त्याची झालेली आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने जे आहे ते केवळ डागडुजी या ठिकाणी केली जात असते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते खड्डे जे आहेत ते संपूर्ण या रस्त्यावर पडलेले आहेत। जीवघेणे संपूर्ण ठिकठिकाणी खड्डे आहेत। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। शहरात एकीकडे संपूर्ण सिमेंटचे रस्ते असले तरी मात्र हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं विद्यार्थ्यांची असेल किंवा चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, परंतु हा रस्ता जो आहे तो जीवघेणा झालेला आहे। वाहन चालकांना त्रास होतो। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत। भाऊ, काय सांगणार, रस्ता जो आहे तो पूर्ण अक्षरशः चाळण झालेली आहे। हा रस्ता जो आहे हा मेन रस्ता आहे अमरावती सिटी मधला। विशेष म्हणजे पूर्ण कर्मचारी विद्यार्थी या रस्त्याला विशेष म्हणजे हा रस्ता दरवर्षी काम केले जाते, पण जसा पाहिजे तसा होत नाही। हे त्रास होतोय गाडी चालताना, कारण मोठमोठे जीवघेणे खड्डे आहेत। मागे एक ॲक्सिडेंट झाला आहे मुलांचा, इथे मागे एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि मनकीचा त्रास होतो। माग एक ऑफिसमधला एक कर्मचारी पडला मागच्या वेळेस ती, तरी ताबडतोब रस्ता दुरुस्त करून द्यावा। डागडुजी नेहमी या रस्त्याची केली जाते। आपण बघू शकतो जवळपास 2-2 ते 3-3 फुटांचे संपूर्ण रस्ते आहेत। त्यामुळे गाडी वाहन चालकांना प्रश्न पडतो की रस्त्यात एक खड्डे आहे की या खड्ड्यामध्ये रस्त्यात आपण बघू शकतो हा किती मोठा रस्ता आहे। रात्री पाणी आलं, आता पाणी या रस्त्यात खड्ड्यातलं कमी झालेलं आहे। जेव्हा पाणी राहतं तेव्हा वाहन चालकांना वाहन चालवताना कुठलाच अंदाज येत नाही आणि त्यामुळे जे आहे ते अपघात जे आहेत ते या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होत असतात। ठिकठिकाणी असे पंचवटी चौकापर्यंत जे आहे ते जीवघेणे खड्डे पडलेले आहेत। बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली संपूर्ण हा रस्ता येतो, याचं काम केलं पाहिजे। सिमेंटचा रस्ता झाला पाहिजे, हा पुनर्बांधणी या रस्त्याची झाली पाहिजे अशी मागणी सातत्यानं अमरावतीकर करत असतात। मागे या रस्त्याला एक आगळं वेगळं नाव देखील शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेलं होतं। रस्त्यासाठी आंदोलन देखील झालेले आहेत, परंतु प्रशासनाच्या वतीनं किंवा मग बांधकाम विभागाच्या वतीनं हा रस्ता नवीन होत नाही, केवळ डागडुजी होते आणि तीही निकृष्ट दर्जाची होत असल्याचं जे आहे ते नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळं हा रस्ता नवीन झाला पाहिजे। शहरातील ज्या पद्धतीनं रस्ते बाकी चकाचक झालेले, सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, त्याच पद्धतीनं हा रस्ता झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ते अमरावतीकरांच्या वतीनं केली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।